उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, सर्वांसाठी उपयुक्त अशी लाडूची रेसिपी मी घेऊन आलेली आहे. हाडे दुखणे असो, पाय दुखे असो, गुडघे दुखी, कंबर दुखी किंवा रक्त कमी असेल किंवा पोटाचे काही विकार असतील, तर हे असे आजचे जे लाडू आहेत ते खूपच पौष्टिक आणि सर्व आजारांना दूर पळवा असा हा रामबाण लाडूचं रेसिपी आहे आजची ही. जी खूपच पौष्टिक आहे. लगातार जर तुम्ही 3 महिने हे लाडू खात राहिला तर सर्व आजार दूर होतील, मुळापासून नष्ट होतील. आणि आज आपण ही रेसिपी खूपच कमी तुपामध्ये बनवणार आहोत. तर सर्वात आधी आपण कढईमध्ये घेऊयात 1 चमचा तेल. तूप घेऊयात, घरचं तूप आहे हे, साजूक तूप. त्यामध्ये घालूयात आपण 25 ते 30 बदाम घेतलेले आहेत मी. त्यांना हलकं मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, फ्राय करायचं आहे. आणि मग थोडेसे फ्राय झाले की मग त्यामध्येच आपण 25 ते 30 काजू घालणार आहोत. आता काजूंनाही त्याच्यामध्येच परतून घ्यायचं आहे आपण तुपामध्ये. अशा केल्याने काय होणार आहे की आपले लाडू जास्त दिवस टिकतील आणि एक क्रंचीनेस येईल लाडूंना, खायला छान लागतील. आता चला, आपले बदाम आणि काजू फ्राय झालेले आहेत, त्यांना काढून घेऊयात आपण एक डिशमध्ये आणि गार करायला ठेवूयात. आता आपण इथं घेत आहोत सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे मी इथं 1/4 कप घेतलेला आहे. 3 ते 4 चमचे घ्या तुम्ही मोठे. आणि आपण त्यालाही भाजून घेणार आहोत त्याच तुपामध्ये. खोबरं थोडंसं भाजलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत कलिंगडच्या बिया. आणि त्यालाही भाजून घेऊयात आपण आता त्याच्याबरोबर. ते पण 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत मोठे, किंवा 1/4 कप घ्या. आता त्यामध्ये घालूयात आपण सूर्यफुलाचे बिया. तो एक मोठा चमचा घेतलेला आहे मी. आणि यांना सर्वांना छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय, तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. असं छानसा खमंग वास यायला लागला खोबऱ्याचा. आपल्याला खोबऱ्याला जाळायचं नाही किंवा ब्राऊन करायचं नाहीये. तर थोडंसं खोबरं भाजलं की आपण त्याला काढून घेणार आहोत. त्याच्याने काय होणार आहे, लाडू जास्त दिवस टिकतील, खोबऱ्याला वास येणार नाही आणि खोबरं खराब होणार नाही. म्हणून आपण खोबऱ्यालाही आणि या गोष्टींना सर्व तेलामध्ये परतवून घेतोय. आता परत 1 चमचा आपण तूप घेऊयात आणि त्यामध्ये घालूयात आपण, मी 4 मोठ्या वाट्या असं मखाने घेतलेले आहेत. वजनाने पाहिले तर 80 ग्राम मखाने आहेत. आता मखाण्यांनाही परतून घ्या. मखाण्यांमध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे आपल्याला त्याला परतलं की ते छान क्रिस्पी होतील. एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला मखाण्यांना छान परतून घ्यायचं आहे. आणि आता हे पहा, मखाने छान परतलेले आहेत. असं छान हातावर दाबून पाहिलं तर चुरा होतोय. मखाने आपले छान परतलेले आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि मखाण्यांना थंड करून घेऊयात आपण. आता मखाने गार झाले की मिक्सरच्या भांड्यात घेऊन एक बारीक करून घ्यायचे. जास्त बारीक करायचं नाहीये, पल्स मोडवरती करायचं आपल्याला. हे पहा, थोडेसे असे मोठे मोठे आहेत, जास्त बारीक केलेले नाहीये पावडर. आता त्याला बाजूला ठेवूया. आता हे काजू आणि बदाम जे ह्यांनाही आपल्याला पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचे. थोडे भरडच ठेवायचे आपल्याला, अगदी पावडर नाही करायची आहे. आता चला, एक बाउल घेऊया. त्यामध्ये आपण हे जे मखाने जे आपण बारीक करून घेतलेले ते, काजू बदामचे पावडर आणि आपण जे खोबरं भाजून ठेवलं होतं तेही तसंच आपण घालणार आहोत. त्याला आपण बारीक केलेलं नाहीये, कारण की जेव्हा हे तोंडामध्ये येतात लाडूच्या मध्ये तेव्हा खायला छान चव येते. आता ते सर्व मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्येच घालूयात आपण 1 छोटे चम्मच इतकी इलायची पावडर. आणि सर्व गोष्टींना छानपैकी मिक्स करायचं आहे. आता सर्व सुके जिन्नस आधी मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता ह्याला बाजूला ठेवूयात. आता आपण घेऊयात गुळाचा पाक बनवायला. इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. टोटल या रेसिपीला आपण 3 चमचे तूप वापरलेलं आहे. आणि तरीही लाडू आपले एकदम खुसखुशीत आणि सॉफ्ट झालेले आहेत. आता त्यामध्येच आपण घेऊयात
200 ग्राम इतका गूळ चिरून घेतलेला आहे मी आणि 3 टेबलस्पून इतकं पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला गुळाला वितळून घ्यायचं आहे. सतत चालवत मीडियम टू लो फ्लेमच गॅसची ठेवायची आहे. हाय करायची नाही. आपल्याला गुळाचा जास्त घट्ट पाक नाही करायचा आहे. गुळाला फक्त वितळून घ्यायचं आहे आपल्याला. तर सतत हलवत आपण गुळाला छान मेल्ट करून घेऊयात. एक 2 ते 3 मिनिटात गूळ छान वितळतो. आता हे पहा, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता 1च मिनिटभर आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. ह्याला जास्त घट्ट होऊ द्यायचं नाहीये आपल्याला. फक्त 1 मिनिट आपण शिजवणार आहोत गूळ वितळल्यानंतर. आणि हे पहा, आपला गुळाचा पाक रेडी आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात. गुळाचा पाक व्यवस्थित शिजला की मग आपण तो लगेच आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स ठेवलेले आहेत आपण त्याच्यामध्ये लगेच घालून घेणार आहोत. तुम्हाला गाळून घ्यायचं असेल तर गाळून घ्या इथे गुळाला. आणि सर्व काही लगेच मिक्स करायचं आहे. गूळ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत. जसं जसं गूळ गार व्हायला लागेल तो मिक्स होणार नाही सगळ्या गोष्टींमध्ये, आपल्या ड्राय इन्ग्रेडियंट्स मध्ये. म्हणून पटकन आपल्याला इथं काम थोडं फास्ट करायचं आहे. तर सर्व गोष्टींमध्ये गूळ छानपैकी मिक्स झाला पाहिजे आपला. तर हे पहा, गूळ छान मिक्स झालेला आहे. आता गरम गरम आहे तोवरच आपण, सारण गरम आहे तोपर्यंतच आपण लगेच लाडू बनवायला घेऊयात. कारण की बाइंडिंग चांगली येते लाडूला. जसं जसं गार होत जातं मग बाइंडिंग येत नाही. आता बघा, एकदम खूप सहजपणे बाइंडिंग येते. इतकं गरम नाहीये, कारण की बाकीचे सगळे जिन्नस आपले गार होते आणि गुळच फक्त गरम होतं. त्यामुळे इतकं गरम नाहीये. लगेच बाइंडिंग करायला घ्यायची आहे. आणि मस्तपैकी अशी, एकदम जास्त जोर लावायची गरज नाहीये, काय नाहीये. लगेच बघा, लाडू वळले जातात. छान असे गोल लाडू बनतात आपले. सर्व लाडू मी बनवून घेते असेच. तुम्हाला कसे मोठे आकाराचे बनवायचे किंवा छोटे बनवायचे आहेत ते पहा तुम्ही. एवढ्या क्वांटिटीमध्ये एक 8 ते 10 लाडू बनतात मीडियम साईजचे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि जर आवडली असेल तर बेल आयकॉनवर दाबून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मग पुन्हा आम्ही अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट आणि खूपच चविष्ट रेसिपीज, हेल्दी रेसिपीज घेऊन येऊ अजून. हे पहा, लाडू किती सॉफ्ट झालेले आहेत. आता पूर्णपणे गार झालेले आहेत लाडू, एकदम सॉफ्ट झालेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच हेल्दी रेसिपींबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच हेल्दी रेसिपी बनवा.